कोल्हापूरचं जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून द्यायची धमकी आलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब शोधक पथक दाखल झालंय। जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची अज्ञात व्यक्तीने धमकी दिलेली आहे। नेमका हा प्रकार काय आहे याचा उलगडा झालेला नाहीये, मात्र सध्या तरी इथे बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे। त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कसून तपास केला जातोय। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शेखर, हा प्रकार काय आहे? नम्रता, जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः मेल जो आहे तो हा प्राप्त झालेला आहे। मेल जो आहे तो हा प्राप्त झालेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णपणे बॉम्बनं उडवून देण्याची ही धमकी मेलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता सुरक्षेच्या कारणास्तव या संपूर्ण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना या कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेले। आपण जर ही दृश्य बघितली तर अग्निशमन दल असू दे, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अधिकारी असू देत, हे सर्व अधिकारी आता या ठिकाणी तैनात झालेले आहेत। बॉम्ब शोधक पथक देखील जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये दाखल झालेले आहे। त्यांच्याकडून तपासणी देखील आता सुरू असल्याची ही सगळी एक्सक्लुझिव्हली दृश्य जे आहे ते आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून बघतोय। अनेकांचा या ठिकाणी तपास जो आहे तो आता सध्या सुरू आहे। आता देखील बघितलं तर बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या प्रिमायसेसची तपासणी केली जात आहे। एक मेल जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्या मेलनंतर तात्काळ सगळी यंत्रणा जी आहे ती या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून ही सगळी बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून कुठल्या ज्या व्यक्तीनं या ठिकाणी धमकी दिली होती तशा पद्धतीचं काही तथ्य या ठिकाणी आहे का, हे जे आहे ते आता तपासलं जात आहे। आणि आता संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जर बघितला तर एकही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी थांबणार नाही याची व्यवस्था आणि तशी काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। संपूर्ण परिसरात आजूबाजूला जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाजूला जी कुठली कार्यालय आहेत त्या कार्यालयातले सगळे कर्मचारी अधिकारी देखील बाहेर काढण्यात आलेले आहेत। शिवाय आपण जर हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी समोर असणार हे गेट जर बघितलं तर ते देखील बंद करण्यात आलेले आहे। कोणत्याही व्यक्तीला आता आत देखील सोडलं जात नाही। मात्र एक मेल जो आहे तो प्राप्त झालेला आहे। तो मेल नेमका कोणाकडून प्राप्त झाला हे अद्याप माहिती मिळाली नसली तरी बॉम्ब शोधक पथकाकडून मात्र या ठिकाणी या सगळ्या परिसराची तपासणी सध्या केली जाते। नम्रता, शेखर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।